तर तुम्ही कसे आहात मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी निघालेलो आहे चिंचपोकळीला, कारण की आज आगमन आहे. आणि हॅपी इंडिपेंडन्स डे तुम्हाला पण, आणि तुम्ही मला पण विश कराच नक्की. आणि तर 80 काय बोलतात इंडिपेंडन्स डे आहे. तर आपण आता चाललो आहे चिंचपोकळीला आणि आज आगमन सोहळा आहे आणि मी चिंचपोकळीलाच राहणार आहे. आणि मग तिथून उद्या पण आगमन सोहळा आहे. आज सॅटर्डे आहे पण उद्या संडे आहे. उद्या फोर्टचा राजा आहे, अजून काळाज्योतीचा महागणपती आणि सम्राट आहे. तर ते 3 गणपती आपण कवर करू. आणि मी फर्स्ट टाईम आता चाललो आहे. लास्ट टाईम मी मित्रासोबत गेलेलो, पण आता मी एकटा आहे. आता कोण नाही आहे, बाबा मला सोडून गेले. आता ट्रेन येईल थोड्या वेळात, तर आपण जाऊ, मस्तपैकी मजा येईल. तर मित्रांनो, आता मी चिंचपोकळीला उतरलेलो आहे आणि आता मी घरी जाणार, नाश्ता करणार काहीतरी आणि मग कपडे वगैरे बदलून उतरणार. मस्त मजा आली आणि बसायला भेटलं नाही ट्रेनमध्ये, मी चालू केलो. तर आता आपण घरी जाऊन मस्तपैकी खाऊ, थोडा वेळ बसू आणि मग निघू आगमनासाठी. म्हणजे गणपती जेवढं मी ट्रेनमध्ये होतो आणि लाईव्ह बघितलं, तेव्हा गणपती ते निघाला नव्हता, कोणत्या तरी गणेशंकुलच्या वर्कशॉपमधून निघत होता, पण माहीत नाही आता निघाला आहे का. पण चला आता आपण जाऊन बघू ना. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे. काहीतरी खाल्लं, कपडे चेंज केले आणि मी तुम्हाला दाखवतो की आपण जेव्हा लास्ट टाईम आलेलो तेव्हा इकडचा गणपती इनकम्प्लीट होता इकडचा, आणि आता बघा पूर्ण कलर झाला आहे आणि पुढे पण पॅक होतं. चला बघूया पुढे. हां, ते इथे पुढे पण पॅक होतं, ते आता ओपन केलं आहे आणि गणपती भरपूर बनून चालले आहेत. आणि तिकडे तर काहीच नव्हतं बनलेलं, तिकडे पण गणपती बनले आहेत. मी इथे उभा आहे आणि इथे गणपतीचं आगमन, म्हणजे पुढून गणपती आला आहे आणि इथे पाऊस भरपूर जोरात आहे. थांबा, झूम करून दाखवतो एकदा. गणेशंकुलच्या समोर उभा आहे आणि ते बघा तिकडून गणपती येतोय. गाड्या भरपूर आहेत. इथे गणेशंकुल आहे आणि इथून गणपती येतोय, ते बघा. झूम नाही होत यार.
लावलेलं आहे त्याच्यावरती चढला आणि तिकडचं तर तुटूनच गेला आहे तिकडे. मी तिकडे उभा होतो आरामात, सगळी गर्दी अशी ढकलली, सगळे धक्का दिला आणि हे जे असेल आहे ना ते सगळं तुटून गेलं तिकडे. माझी चप्पल पण अडकलेली, मी बाहेर काढली कशी. बघू आता कोणता दुसरा गणपती येतो. आणि ते बघा समोर बघा गणपती एक नंबर. हे ह्याच्यावरती ब्रिजवरती घासत घासत असता तो गणपती बाहेर असं अख्खा म्हणजे प्रभावर त्याचं घासलं. अजून एक येतोय वाटतं. गणपती जाईपर्यंत तो अजून एक गणपती बाहेर येतोच. पूर्ण बाहेर येऊ दे एकदा. तर मित्रांनो आपल्यासमोर धारावीची सगळ्याची मूर्ती आहे ती तुम्ही बघू शकता. हे बघा ती त्या साईडला चालली आहे आणि आपण इथेच उभं राहणार आहे कारण की आगमन अजून भरपूर गणपती यायचे आहेत ना. तर चला बाप्पा त्या साईडला चालला. बाय. हो आणि खरंच मित्रांनो बाप्पामध्ये जादू आहे कारण की पोलीस बोललेले की तिकडे उभं नाही राहायचं, पण हे बघा समोर लाईन बघा, लोक बघा केवढी उभी आहेत, व्हिडिओ वगैरे काढतात मस्त, सगळे कॅमेरा घेऊन आले. मित्रांनो तो आपण गणपती बघितलेला तो अजून इथेच आहे, तो इथून जातच नाही आहे. आणि इथे दुसरी मूर्ती आहे ही मित्रांनो, तो आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता आणि हा गणपती आहे तो धारावीचा सुखकर्ता आहे. तर चला अजून कोणते गणपती येत आहेत का बघूया, इथे थांबू आपण. तर मित्रांनो इथे अजून एक गणपतीची मूर्ती आली आहे, नाव तर नाही माहिती, पण गणपती बाप्पा केवढा सुरेख दिसतोय बघा. वाव. हा जो गणपती बाप्पा आहे ना तो श्रीकृष्णाच्या रूपात आहे. मी इथे गर्दीत उभा आहे आणि ते बघा बाप्पा. एवढ्या गर्दीमध्ये ती बघा तिकडे छोटी मुलगी पण आली आहे. मित्रांनो 2-4 गणपती कवर केले आणि मला भूक लागली म्हणून मी चायनीज बेल घेतलं इथून. आणि मध्ये मी चिंच पण खात होतो मगाशी, तर आता खाणार त्या तुम्ही पण खायचं.
गणपती शेवटच्या गणपती संपत्ती आपण आलेल्या आता आजच्या सर्व गणपती जे स्वतः झालं ते सगळे आपल्या पण बिल्डिंगच्या इथे इंटरव्ह्यू गणपती येतोय खाली बघायला चाललोय. मी माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय, मावशीचा घेऊन चाललोय. बघू कोणता येतो आता. आणि हां, माझ्यात 1% बॅटरी अजूनही खूप व्हिडिओ रिटर्न होतो ना, तर तो जो गणेश संकुलच्या गेटमधून बाहेर आला तो होता परळचा परळ होता मुंबईचा लंबोदर. आणि जो आपण दुसरीकडे बघितला ना, म्हणजे रस्त्यावर नाही येत होता मला पण हा दादा ब्लॉगमध्ये आला, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हा. तर दुसरा जो होता ना तो कुर्ल्याचा महाराजा होता काहीतरी. आता तिथून गणपती तो बघा दिसतोय. उड़ा भाई उड़ा उड़ा बोलना था इधर उड़ा. ऐसे कभी हुआ है कि मैंने मिस किया? ऐसा नहीं. गणपती बाप्पा मोरया. अरे साईचा बघा आपल्या बिल्डिंगच्या खाली पण आता खेतवाडीचा विघ्नहर्ता आलेला आहे. आणि बिचारा गणपतीचे प्रभाव तुटत आणलाय गणपतीला. आपण गणसंकुलवर होतो तेव्हा आपण बघितलेला केवढा चांगला होता, आणि आता सगळं प्रभावळ वगैरे तुटलंय ते बघा, तुम्ही बघू शकता तिकडे. बाकी सगळं चांगलं आहे, पण ब्रिजवरती घासत आणला गणपतीला का. तर मित्रांनो, बाप्पा आता पुढे चाललाय आणि आपण पण आता घरी जाऊ. आणि परत खाली यायचंच आहे. इथे छोटे तिथे कारखाने एक तिथे फिरू, आणि परत जर तिकडे गेलो परेल वर्कशॉप आणि तिकडे गेलो तर बघू. चला थोडं आराम करतो. 2 hours later. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आलो आहे पहिलं मी. आणि हे बघा असं काम तर झालं आहे आणि पडदा लावून ठेवलं आहे. तिकडे जाऊन गेट बघूया. मी पहिला आतमध्ये आलो केवढं काम झालं आहे बघायला. आता गेट बघूया, मग काळचौकीच्या महागणपतीच्या इथे बघा. आणि उद्या आगमन आहे ना, तर तेव्हा पण माझा ब्लॉग येणार. तुम्ही माझ्या चॅनलवरच राहा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा. तर चला आता आपण गेटच्या इथे बघूया. मित्रांनो, मी बाहेर आले आणि गेटचं काम एवढंच झालं आहे, अजूनपर्यंत अजून बाकी आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. बघा केवढं काम झालं आहे. तर मित्रांनो, एवढूशा गल्लीत काळा चौकीच्या महागणपती जातो आणि ते मंडप आतमध्ये बनवून झालं आहे आणि मी इथूनच व्हिडिओ काढतो आहे. बघा केवढ्याशा गल्लीतून जातो. आणि उद्या आगमन आहे ना, तर मी आगमनाला येणार आहे. तर तुम्ही पण येणार आहेत ना, कारण की मी पण येणार आहे. आणि आजचा आजच व्हिडिओ अपलोड होणार 15 तारखेला. तर आता आपण पुढे जाऊया. हे काळा चौकीच्या महागणपतीचं ऑफिस आहे. हां, तर चला आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे आणि तुम्ही बघू शकता तिथे काम झालेलं आहे भरपूर. आणि लवकरच राजा दाखवतील. आणि हा दरबार आता सजलेला असेल 14 सप्टेंबर. अशी मजा येणार ना. आणि आता आपण आतमध्ये नको जाऊया, बाहेरूनच. आणि आता आपण जाऊया मुंबईच्या राजाच्या इथे. एकदा परत दाखवतो एकदम नीट. हे बघा लालबागचा राजा. मित्रांनो, आता मी मुंबईच्या राजाच्या इथे आलो आहे. गेट थोडा बनला आहे आणि आतमधलं काम वरचं थोडं झालं आहे. कलर वगैरे बाकी आहे, डेकोरेशन करायचं आहे. आणि अजून आता पुढे जाऊन बघूया त्या मैदानात की
डेकोरेशन कसं चालू आहे आणि काय आहे. तर चला पुढेच आहे. मित्रांनो, यावर्षी आपला मुंबईचा राजा विठ्ठलाच्या रूपात बनणार आहे. तर त्यामुळे इथे काम चालू आहे. ते तिकडे समोर पण चालू आहे आणि इथे पण होतं आहे काम. तिकडे सगळं बंद केलं आहे कारण की मुंबईच्या राजाचं काम चालू असेल ना. तर हे एवढी अपडेट होती इकडची आणि ते मस्त वाटतं आहे समोरचं. तिकडे विठ्ठल रुक्मिणी बनणार असं वाटतं मला आणि इकडे पंढरपूर उभारली जाणार असं वाटतं. चला बघू काय ते. हा गेट आपण मगाशी तिथून बघितला आणि आता आपण आता एकदम जवळ आहे म्हणून एकदम नीट नाही दिसत आहे पण थोडा मोठा गेट आहे हा लालबागच्या राजाचा आणि हे मार्केट आतमधलं. मित्रांनो, मी आता आलो आहे माऊली आर्ट्समध्ये. माऊली आर्ट्समध्ये मोठमोठ्या मंडळाचे असे छोटे छोटे रेप्लिका बघायला भेटतात. हे बघा इथे आहे आणि ही पण आहे एक. आपला चिंतामणी आहे मागे आणि त्याच्यानंतर इथे काळा चौकीचा महागणपती आहे. तिथे गोड गणपती आहे. हा लालबागचा राजा. इथे आहे हा मुंबईचा राजा. त्या साईडला नरे पार्क असे आणि तिथे पण काम करतायत. तिकडे प्रभावळ आहे ते बघा. हे खेतवाडीच्या ह्याच्यामध्ये बघितलेली आणि अशी क्यूट गणपती बाप्पा आहे तिथे. छोटे छोटे गणपती हा क्यूट आहे आणि खाली पण आहे. तर माऊली आर्ट्समध्ये तुम्ही येऊ शकतात मूर्त्या घ्यायला. तिकडे समोर बघा केवढ्या मस्त मस्त मूर्त्या आहेत. तर चला आता जातो मी घरी. आर्ट्समध्ये ही खूप युनिक मूर्ती वाटली. एकदम पूर्ण ग्रीन कलरची ग्रासमध्ये लपलेली अशी मूर्ती आहे. खूप सुंदरशी. तर तुम्ही बघू शकता तसे. तर चला जाऊया आता. जर तुम्हाला माऊली आर्ट्समध्ये यायचं असेल तर तिकडे आहे चिंचपोकळीचा ब्रिज आणि तसंच सरळ चालत यायचं आणि हे इथे आहे. असे इथे भरपूर सारे कारखाने आहेत आणि इथून असं आलात चप्पल काढायची इथे आणि तिथे आहे माऊली आर्ट्स. आणि नुसतं माऊली आर्ट्सच नाही, बाकीचे पण आहेत एका जागी. पण माऊली आर्ट्समध्ये मोठमोठ्या मंडळाचे रेप्लिका होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही इथे नक्की येऊ शकता. खूप छान मूर्त्या आहेत, अजून मूर्त्या आहेत. तर ठीक आहे, मी ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो. आपण भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलवरतीच राहा. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय, गुड नाईट आणि हॅपी इंडिपेंडन्स डे तुम्हाला.